मवियाचे उमेदवार खासदार विनायक राऊतांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरूबुवाचं दर्शन घेतलंय। जरी विनायकामधील गणेश मंदिरात बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाले। यावेळी मोठ्या संख्येने इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। नाशिकमध्ये काँग्रेसची आढावा बैठक पार पडली आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात ही बैठक पार पडली आहे। बैठकीत दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला गेला। धुळ्यात डॉक्टर तुषार शेवाळे इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही, त्यामुळे शेवाळे नाराज होते। तेही या बैठकीला उपस्थित होते। आता कुणाचीही नाराजी नाही असा दावा बाळासाहेब थोरातांनी केलाय। चोरलेल्या गोष्टीवर कोण विश्वास ठेवतं का असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना धारेवर धरलंय। चोरलेली गोष्ट कोण अभिमानानं मिरवतं का असा थेट सवाल कोल्हे यांनी केला। तसंच स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा यांचा वस्तुपाठ सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। टीका करण्यात आली। शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हेंनी महायुतीच्या सर्व नेत्यांचा चांगलाच समाचार घेतलाय। मुख्यमंत्री 2 वेळा नागपूरकर, उपमुख्यमंत्री 2 वेळा तर बारामतीकर उपमुख्यमंत्री 7 ते 8 वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघात आले। आता उद्या केंद्रीय मंत्रीही येतील। एवढे सगळे मंत्री मुख्यमंत्री एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराला घेरत असतील तर ही ताकद एकट्या अमोल कोल्हेंची नाही तर जनतेची आहे असं कोल्हे म्हणाले। शिवाजी आढळराव पाटलांच्या दत्तक करंदी गावात ते बोलत होते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलंय। पवार साहेबांसोबत होते तेव्हा दादा आदेश द्यायचे, मात्र आता ते दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतात। त्यांना आता आदेशानुसार काम करण्याची सवय लागली आहे अशी टीका रोहित पवारांनी केली आहे। साताऱ्यातील माण खटाव विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे नेते शेखर गोरेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। शेखर गोरे हे भाजपचे आमदार जयकुमार गोरेंचे सख्खे बंधू आहेत। ते गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात काम करतात, त्यामुळे शेखर गोरेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। या भेटीनं माढा लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे।